काय सांगाल, नदी उशाला आहे परंतु पाणी येत नाहीये, काय? नदी शेजारी असून आम्हाला काहीच उपयोग नाही त्या नदीचा, कृष्णामाईचा आम्हाला काहीच उपयोग नाही. दड काय पोटासाठी राबायचं का त्या पाण्याची वाट बघायची, आम्हाला हेच कळना झालंय. कामाला जायची गडबड आणि ती पाणी यायची गडबड, पाणी सुद्धा येत नाही म्हणताना आम्हाला कामाला रजा टाकून पाण्याची वाट बघत थांबायला लागते. इथं फक्त पाण्याची सुविधा करून द्यायचं एवढंच आमचं म्हणणं आहे बघा. कशामुळे पाणी येत नाही? कारण लिकेज आहे खूप ठिकाणी, त्यामुळे येत नाही. काय माहित दादा, आता आम्ही तर इथं आता आलोय लग्न करून. हा, लिकेज आता दिसतंय की रस्त्यावर पाण्याचं, रस्त्यावर पाणी येते आणि नळाला पाणी येत नाही. काय तुम्ही काय सांगाल? काय रस्ता ते ना असं डबर पडल्यावर पाणी नाही, काय नाही. बघल तिथे लिकी सांगितलं तर म्हणतात काढायला लागले, तिथे काढायला हे सांगायला लागले. का पाण्याचं नियोजन काय होतंय का नाही आपल्याकडे? काय इथले नगरसेवकांच्या बरोबर काय संपर्क साधला का काय? काय नगर सांगितले करायला लागले हेच म्हणायला लागल्या. काय असं केल्यावर कुठेतरी महानगरपालिका प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्यावर आणखी एक भगिनी आहे, आपण बोलूया. काय नक्की वार्ड क्रमांक 14 मधून बोलते मी. तर चारही नगरसेवक येऊन हे बघून गेलेले आहेत, काम पण करून घेतलंय त्यांनी. पण मला वाटतं 1-2-3 ठिकाणी लिकेज असणार आहे. 2 ठिकाणाचं लिकेज काढलेलं आहे. मला वाटतं अनेक 2 ठिकाणी लिकेज असणार आहे. मला हे प्रशिक चौक ते झाडातला मारुती इथपर्यंत सगळा रस्ता, काळीवाट इथपर्यंत सगळा रस्ता हा जो खराब झालेला आहे, तो अपेक्षित भाग म्हणून आधी ओळखला जात होता. ते आम्हाला अपेक्षा आहे की हे चारही उमेदवारांनी लक्ष घालून हे व्यवस्थित भाग सगळा आपला व्यवस्थित करून घ्यावा, ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं केलेली आहे. गेले 5 वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम हा लय मोठा आहे. पण सांगितलं जात आहे की 2 महिन्याने होईल, 3 महिन्याने होईल, टाकी बसवायच्या या भागात, असं आम्हाला. म्हणजे आम्ही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे आता विचारायचं कोणाला, हा लई मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं पुढचं पाऊल उचलायला काय अडचण नाही आता, असं मला वाटतंय. काय सांगाल? कारण इथं पूर्वीची जी जुनी पाईपलाईन होती ती बंद केलेली नाही, ती त्याचे कनेक्शन नवीन पाईपलाईन जी टाकलेली त्याला जोडली गेली नाही असं त्यांनी म्हणतात. पण त्यातलं तर आपल्याला काय कळत नाही, कारण त्यांनाच ते माहित की त्यांनी कुठल्या पाईपला कुठली पाईपलाईन जोडतात. जुनं कनेक्शन खराब झालं असेल तर पाईपलाईन नवीन टाकावी त्यांनी, ही अपेक्षा करणं नागरिकांना म्हणजे साहजिक आहे. आणि नगरसेवक आल्यात नाही म्हणत नाही आम्ही, पण त्यांनी ते पुढे होऊन जरा लक्ष घालून भाग आपला कसा म्हणजे कशा पद्धतीनं केला पाहिजे व्यवस्थित, ही अपेक्षा नागरिक करणं म्हणजे साहजिक आहे. आता काय अडचण येते? रस्त्यावर खड्डे आहेत, खड्डे, डबरा, लहान मुलं 5 वाजता शाळा सुटत्या, पोरं लहान येतात शाळेवरनं, पडतात इथं, कोण गाडीच्या आडवं जाईल. मध्ये एकदा अपघात इथं झालेला आहे, एक मुलगी ट्रॅक्टर खाली घावलेला आहे, ते परत होऊ नये ही अपेक्षा, बाकीचं काय नाही. यांनी काळजी फक्त महापालिकेनं घ्यावी तातडीनं. नसेल तर मग महिला आहेतच तयार, पुढचं पाऊल उचलतील, त्यात काय अडचण नाही. खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापर्यंत नगरसेवकांची सत्ता नव्हती, या ठिकाणी प्रशासन होतं आणि त्या प्रशासनाच्या काळामध्ये इकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता महानगरपालिकेवर जनतेचं राज्य आलेलं आहे, परंतु तरी सुद्धा कुठंतरी ठेकेदार या नगरसेवकांनाही जुमानना झाले अशी अवस्था सध्या महानगरपालिकेमध्ये आहे. तर त्यामुळं इथल्या स्थानिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी याकडे कृपया लक्ष घालावं अशा तऱ्हेची मागणी इथल्या नागरिकांनी केलेली आहे. नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरं हत्यार हातात घेण्यासारखं नाहीये, अशा तऱ्हेचा इशाराही इथल्या महिला भगिनींनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.